हॅलो चेक चेक. चला दोन्ही टीमला आमची विनंती असेल 12 पॅन पाठवा प्लीज स्कोर कार्ड वरती लक्ष ठेवण्यासाठी. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन. जय हनुमान क्रिकेट संघ खारपाडा आयोजित भव्य दिव्य ओरम आर्म क्रिकेटची स्पर्धा आपण खरं तर पाहतोय. नुकताच सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि या स्पर्धेतील ऑफिशियली पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर खरं तर बॅटची एज घेत गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळाली. एका धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 12 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. सार्थक आणि पलाश ही जोडी मैदानावरती सलामवीर म्हणून पाहायला मिळाले. सार्थकच्या बॅट मधून अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती त्याला बाद करण्यात यश आलं. टीम तुरमाले आणि गोलंदाज प्रवीण याला तिसऱ्या क्रमांकावरती भूपेंद्र या खेळाडूला आपण पाहतोय. ऑन साइडला कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जरूर सिंगल रन्स कंप्लीट आणि थोडं लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं तुरमाले संघाकडून. चेंडूवरती वेगाने यायला हवं होतं, परंतु तसं मात्र काही पाहायला मिळालं नाहीये. आणखीन एक एक्स्ट्रा रन्स पहा. खरं तर तुम्ही जर का लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवाल तर सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट होण्यास वेळ लागणार नाही आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 3 रन्स बॅटिंग करणाऱ्या जय गिरोबा जोहे संघाला जरूर मिळतील. एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 15. चला नो एक्सक्यूज प्लीज. धावसंख्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती 2, मग डॉट बॉल, मग सिंगल आणि ह्या एकूण 3 अशा एकूण 16 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. दोन्ही 12th मॅनला आमची विनंती असेल आपण थोडं लक्ष ठेवा. चला नो एक्सक्यूज प्लीज. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. क्वालिफाईड पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सो अधिकचा वेळ आपण घेऊ नका, डावाला लगेच सुरुवात करायची आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 16 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पलाश आणि भूपेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जय गिरोबा जोहे या टीम कडून बॅटिंग करत असताना त्यांना पाहायला मिळेल. 2 की 3 2 रन्स. चला आता फायनल डिसिजन पंचांकडून मिळाला. 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील आणि 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्हिसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्यात मात्र शेवटच्या क्षणाला यश आलं तुरमाले टीमला आणि या चेंडूवरती मात्र रन्स मिळाल्या 2. 17 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. खूप चांगलं खरं तर क्रीडांगण 360 डिग्रीचं हे मैदान आपण पाहतोय. आउटफील्ड कमालीची फास्ट पाटा विकेट आणि दुपारचं सत्र, मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. बॉल बॅक ड्राईव्ह ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू फील केला गेला आणि दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना जय गिरोबा जोहे टीमची धावसंख्या असेल 1 बाद 18.
जाऊया आपण विशेष अतिथी सन्मान सोहळ्याकडे. कैलासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते राजेश्री ताई नितीन घरत ग्रामपंचायत सदस्य ताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी कैलासदादा पाटील यांना विनंती करेल राजेश्री ताई घरत यांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक. मी आमच्या आयोजकाला विनंती करेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी घेऊन जायचं आहे. पण मैदानात प्रचंड ऊन आहे. एखादा एक्स्ट्रा खेळाडू टीमचा समर्थक 12th मॅन जरी मैदानाच्या आतमध्ये गेला तरी देखील हरकत नाहीये. त्यानंतर महेशजी ठाकूर वहाल समाजसेवक यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी भूपेंद्र दादा घरात यांना विनंती करेल. वहाल नगरीचे समाजसेवक सन्माननीय महेशजी ठाकूर साहेब. अतिथी देवो भव, गेट्स इज अ गॉड असं खरं तर म्हटलं जातं. अतिथी सन्मान सोहळा मंचकावरती संपन्न होत असताना पाहायला मिळेल. वहाल नगरीचे समाजसेवक आदरणीय महेशजी ठाकूर साहेब यांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू कल्पेशचा निर्धाव राहिलाय. मोठा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहे परंतु एक टप्पा, चेंडू मात्र चाललाय सीमा पार. 4 रन्स. चार धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली. 2-2. 22 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 2 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आणखीन एक मोठा फटका घ्यायचा होता परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर राहणारा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. खरं तर या षटकामध्ये 2 डॉट बॉल आणि 1 चौकार. फलंदाज ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय भूपेंद्र या खेळाडूला. बॅटची एज एस्टनच्या पाठीमागे एसटी रक्षकाने मात्र झेल ड्रॉप केला. सिंगल रन्स मिळाली जोहे टीमला. 23 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 3रं षटक स्लॉग ओव्हरचं हे षटक खरं तर पाहतोय. कल्पेश राईट ऑन द विकेट पॅवलिन एंड कडून गोलंदाजी करत असताना डान्सिंग राऊंड विकेट, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना बॅटिंग करणाऱ्या जोहे टीमच्या खात्यामध्ये आता मात्र शेवटच्या क्षणाला 3 रन्स ऍड केले जातील. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 26. 26 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. अप्रतिम आयोजन, स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची जय हनुमान क्रिकेट संघ खारपाडा आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर जागा बनवली आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती मात्र आलाय हा निर्णायक मच नीडेड चौकार. तदनंतर या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आदरणीय साद पटेल साहेबांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा मंचकावरती संपन्न होईल. युवा उद्योजक सन्माननीय साद पटेल यांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
खरं तर सात पटेल यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये जय गिरोबा जोहे टीमची धावसंख्या असेल 1 बाद 30. 1 बाद 30 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. दुपारचं हे सत्र टॉस जिंकला. या स्पर्धेतील ऑफिशियली पहिली लढत एका बाजूला तुरमाले तर त्यांना फाईट करत असताना हमरापूर विभागातील सध्याच्या घडीला खरं तर भरपूर फॉर्म मध्ये असणारा हा संघ जय गिरोबा जोहे या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंतिम षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत ज्या षटकाला हाणामारीचं षटक संबोधलं जातं त्या षटकातील हा पहिला चेंडू स्लाइडली ऑफ स्ट्राईकच्या खरं तर बाहेर चेंडू होता आणि पंचांनी मात्र खरं तर गोलंदाजाला दंडित केलंय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 31. 31 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर क्रिकेटचं मादक सौंदर्य कव्हर पॉइंटला बीट करत डीप कव्हरला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स इनटू द डिफेन्स 4 रन्स. एक चांगला फटका समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर शेवटच्या क्षणाला काही रन्स वाचवण्यात तर यश आलं परंतु क्षेत्ररक्षणात थोडी गडबड पाहायला मिळाली. सिंगलला डबल आणि मग एक्स्ट्राचे आणखीन 1 रन्स 3 रन्स जरूर या ठिकाणी मिळाल्या टीम जोहे संघाला. धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 38. 38 धाबा धावफलकावरती. अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. फुल टॉस त्या ठिकाणी मिस केला. ही संधी आली होती खरं तर जोहे संघासाठी. या खरं तर चेंडूवरती मोठा स्कोरिंग शॉट येणं अपेक्षित होतं. फुल टॉस चेंडू मिस केला. अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता. बाईकच्या स्वरूपाने सिंगल रन्स देखील मिळाली. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 39. 39 धाबा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम जोहे संघाची वाढती धावसंख्या. चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर अगदी खोलात चेंडूला फेकला आणि खरं तर त्या चेंडूला सन्मान देत 38 सर्कलच्या समीप मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला आणि रन्स मिळाल्या 2. 41. 41 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात आता मात्र यश आलंय टीम जोहे संघाला. ऑफ स्टिकच्या बाहेर लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. या स्पर्धेतील पहिला षटकार. पहिला षटकार या स्पर्धेतील आपण पाहिला आणि 47 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आणखीन एक फुल टॉस डीप मिड विकेटला गोलीच्या वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय सीमा पार. खरं तर शेवटच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. एंड इज वेल. अंतिम चेंडूवरती आला चौकार आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रानंतर बॅटिंग करत असताना टीम जय गिरोबा जोहे संघाची धावसंख्या असेल 51. 51 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. वैयक्तिक
29 धावांची इनिंग. खरं तर मैदानाच्या आतमध्ये पलाश मोकल या फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहिला. नेक्स्ट मॅच टीम शिवप्रेरणा रावे आणि कुलदैवत कळवे दोन्ही टीम्सला आमची विनंती असेल, आपण टॉस साठी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आपण यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. चला लाईनअप करा तुर्माले टीम प्लीज. नेक्स्ट मॅच बिग फाईट. हमरापूर विभागातील दोन ताकदवर संघ, एका बाजूला शिवप्रेरणा रावे, त्यांना फाईट करण्यासाठी टीम कुलदैवत कळवे. तदनंतर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामना असेल. जय हनुमान खारपाडाला फाईट करेल टीम गावदेवी तांबडशेत आणि अंतिम लढत टीम लाखोलेच्या अगेन्स्ट हेटवणे. चला नारवेल बेडी च्या अगेन्स्ट टीम हेटवणे. आजचे हे खरं तर 8 संघ स्पर्धेतील आजचा पहिला दिवस. जय हनुमान क्रिकेट संघ खारपाडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य चषक. द्वितीय क्रमांक 25,000 रुपये आणि भव्य चषक. तृतीय क्रमांक 12,500 आणि भव्य चषक. चतुर्थ क्रमांक 12,500 आणि भव्य चषक. मालिका वीर साठी स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक. बेस्ट बॉलर शूज. बेस्ट बॅट्समन साठी बॅट. बेस्ट फिल्डर साठी ब्रँडेड कॅप. जे स्पोर्ट्स ब्रँडेड खरं तर बॅट आणि कॅप दिली जाईल. यूट्यूब लाईव्ह सामने जरूर आपण या ठिकाणी पाहतोय. चला टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय शिवप्रेरणा रावे आणि कुलदैवत कळवे. टीम कॅप्टन प्लीज आपण जॉईन व्हायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील हा दुसरा सामना पाहायला मिळेल. कळवे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला समाधान पाटील आपण टॉसला या. धन्यवाद. 52 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये तुरमाळे संघाला करायचा येणाऱ्या 4 षटकांमध्ये आणि त्यानंतर टॉस केला जाईल कळवे आणि रावे. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये चला टॉस केला जाईल. तर टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. सेकंड मॅच पहिल्या दिवसातील रावे विपक्ष कळवे. सूरज गरत यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. सुरेश गरत साहेब माफी असावी, हॉकी चॅम्पियन्स, ट्रेकिंगचा भरपूर छंद जोपासणारे, उत्तम फिटनेस जोपासणारे सुरेश गरत साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल रावे विपक्ष कळवे अशी लढत या ठिकाणी असेल. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा आपण देऊया नेक्स्ट मॅच साठी. तर पहिली जोडी मैदानाकडे दाखल झाली तुरमाळे संघाची. नितेश आणि विशाल. बरेचसे खेळाडू तुरमाळे संघाचे अनुपस्थित आहेत. नवोदित संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहिला. रावे संघाने टॉस जिंकला. समाधान निर्णय तुमचा काय असेल? क्षेत्ररक्षण फील्ड फर्स्ट फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर डावाला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाले सिद्धू मोकल. पहिलं षटक आणि समोर फलंदाज नितेश, त्यांच्या बरोबरीने विशाल हा खेळाडू नॉस्टॉकिंग यांना असेल. समर्थ लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून कधी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलंय. घर बसल्या देखील तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घेता येईल. जय हनुमान क्रिकेट संघ खारपाडा आयोजित आपण या स्पर्धेचं आयोजन. पहिला बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना बॉल शॉर्टच्या कव्हरला सार्थकच्या हातामध्ये भिसावला. पहिली सिंगल या बॉलवरती मिळाली. अकाउंट ओपन झालं. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तुरमाळे संघाचा 52 धावांचा पाठलाग म्हणजे पर ओव्हर 13च्या सरासरीने पुढे जावं लागेल.
या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना बॅटिंग करणाऱ्या तुरमाळे टीमला नितेश आणि विशाल असे हे दोन सलामीवीर खेळाडू. पहिल्या ओव्हरमध्ये सिद्धू इनसाइड आउट, एक्सा कव्हरला आउटफील्डचा फायदा घेतला फलंदाजाने. बॉल चालला त्या ठिकाणी, एक्सा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, वेगाने आला हा चौकार. चांगला टाइम विशालकडून पाहायला मिळालं. तुरमाळे संघ आपण जर पाहिला सध्या जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होत नाहीये. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा हा संघ आज या करदर भव्य दिव्य स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. तुरमाळे संघाला एक गाव होता ज्याला करदर रायगड टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून उदयोन्मुक्त ग्रामीण संघ म्हणून पुरस्कार मिळाला होता. ज्या टीमने कळंबोलीच्या मैदानामध्ये सकाळ प्रीमियर लीग सकाळ कद चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मुंबईच्या संघाला पराभूत करण्याचा कारनामा या टीमने करून दाखवला होता. परंतु आज प्रमुख संघ नाहीये. काही ठराविक खेळाडू तुम्हाला या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील आणि इथे डॉट बॉल सिद्धू मोकल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू दबाव टाकत असताना फलंदाज विशाल वरती. धावसंख्या आपण पाहिली आतापर्यंत तब्बल 5 धावा धावफलकावरती आहेत आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. वेगवान गतिमान स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर, गुड फिल्डिंग, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळाली. ते वाडी स्ट्रॉंग अपला बॉल फील्ड झाला आणि इथे 2 धावा मिळतील बॅटिंग करताना. विशालला 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना. तुरमाळे टीमला धावसंख्या पुढे सरकताना जर पाहिली 7 वरती पोहोचलाय. प्रति ओव्हर 13ची सरासरी राखायची या मॅच मध्ये तुरमाळे संघाला. तर एका बाजूला कमीत कमी धावा खर्च करायतील गोलंदाजांना संघाच्या विजयासाठी. स्टेप आउट झाले वन्स अगेन. सार्थकच्या दिशेने फटका, झेल कॅरी करता आले नाहीये. सार्थक कडून झेल सुटला. नुकताच स्पेन मधल्या नाईट स्पर्धेमध्ये नगरपालिकेच्या क्रीडामध्ये स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा खेळाडू राहिला. वॉशिंग मशीन त्याला मिळाली. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. दमदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली. त्याच्या दिशेने फटका, झेल सोडलाय. 8 रन स्कोर कार्ड मध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये. यावेळेला ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. सिद्धू मोकल या गोलंदाजाने, सिद्धू नितीन मोकल यांचे खरं तर हे चिरंजीव आहे. 8 धावा स्कोर कार्ड मध्ये. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. चला लगेच सेकंड ओव्हरला सुरुवात करा. सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद प्रत्येक टीमने घ्यायचे, प्रत्येक संघाने घ्यायचे. नेक्स्ट मॅच रावे विपक्ष कलबे अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला तिसरा सामना असेल जयहनुमान खारपाडा विपक्ष तांबडसेत. चौथा सामना असेल नारवेल बेडी विपक्ष हेटवणे. असा चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शनिवारी करदर ग्रामपंचायत कर्नाळाचे संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. संडेला देखील विविध मोठे नामांकित संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सार्थक नारायण म्हात्रे या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आले. राईट आर्म राऊंड द विकेट. पावेलिन एंड कडून आमच्या करदर कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून मात्र हा गोलंदाज षटकामध्ये सज्ज झाला. सार्थक नारायण म्हात्रे समोर खेळाडू सज्ज होतोय विशाल. हा पंप जॅक करचा फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला. विकेटची संधी आणि इथे मात्र रनआउट. कॉलिंग खराब होतं आणि इथे चांगला खतर एफर्ट सार्थक कडून पाहायला मिळाला. त्यांनी झेल सोडला होता आणि त्याने आता रनआउटचा विकेट घेतलाय. तुरमाळे संघाचा पहिला खेळाडू बाद. मान इन फॉर्म सार्थक. त्याला आपण पाहताय प्रवीण भोपी तुरमाळे संघाचे जलद गतीचे गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज. त्यांनाही आपण इन ॲक्शन मध्ये पाहिलं. तर कल्पेश 3ऱ्या क्रमांकावरती चाललाय. तुरमाळे संघाचा खेळाडू. एक काळ करदर ज्यांनी गाजवला ते आमचे मित्र मॅगी गायकर नक्कीच आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाज आणि संकटमोचक फलंदाज म्हणून मॅगीची भूमिका असायची नेहमी तुरमाळे संघासाठी. परंतु अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये काळाने झडप त्यांच्यावरती घातली आणि एक चांगला व्यक्तिमत्व माणूस आपल्यातून निघून गेला. नक्की त्याच्या स्मृतीस अभिवादन आपण करूया. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलने उंची घेतली. डीप मधला फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये पोहोचेल
तत्वर मात्र बॉल वॅकंट एरियामध्ये लँड झाला आणि इथे 2 धावा येतील. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल त्या ठिकाणी लँड होताना पाहिला आणि 2 धावा या बॉलवरती आल्या. फलंदाज नितेश यांच्या बॅटमधून 2 धावा आल्या का तर मागच्या बॉलवरती आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं धावसंख्येमध्ये बदल 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 52 धावांचा पाठलाग करताना वन्स अगेन फुल लाईन डिलिव्हरी स्क्वेअर लेग मध्ये बॉल निघाला. त्या ठिकाणी सेकंडचा कॉल नक्कीच केला जाईल आणि इथे मात्र सेकंडचा कॉल 2 धावा घेऊन गेले दोन्ही खेळाडू. चांगलं कॉलिंग भूपेशला आपण पाहिलं त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला आणि मिडविकेट बरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगला सरकले बॉलला उचलला आणि 2 धावा या बॉलवरती मिळाले आणि 12 वरती पोहोचला. मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना तुरमाळे संघ अजूनही 40 धावांची गरज आहे. येणाऱ्या काही बॉलमध्ये आक्रमक व्हावं लागेल. टार्गेट तुम्हाला चेस करायचं असेल तुम्हाला एका खेळाडूला आक्रमक व्हावं लागेल. मोठे फटके जर आलेच नाही आहेत तर मात्र दबाव या सामन्यामध्ये वाढेल. बॅटिंग करणाऱ्या तुरमाळे संघावरती थोडासा बाहेर काढला बॉलला अँगल बनवला आतून बॉल निघाला त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने. राऊंड द विकेट आले सार्थक एक उत्तम लेदर खेळाडू आहे आणि त्याच वेळेला चांगला टेनिस देखील खेळत होतो. रायगड प्रीमियर लीगच्या मागच्या 4 पर्वामध्ये आपण त्याला खेळताना पाहायला मिळालं. तो खेळाडू पुढे आले होते काउंटर अटॅकचा प्रयत्न खेळाडू बाद पंचांचा इशारा यष्ट्याचीच झाले त्या ठिकाणी. फलंदाज नितेश आणखीन एक धक्का असेल आणि तोही रनआउटच्या स्वरूपात. दोन्ही खेळाडू रनआउटचे शिकार झाले. विशाल नितेश सांघिक यश मिळालं फिल्डिंग करणाऱ्या जोहे टीमला. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वरती 12 म्हणजे येणारे काही बॉल आणि विजयासाठी तब्बल 40 धावा. हे समीकरण बाकी आहे. दिल्ली अभिबी दूर आहे असं म्हणावं लागेल. मोठा टार्गेट तुम्हाला चेस करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय अथर्व न्यू बॅटर अथर्व. रेग्युलर जो तुरमाळे संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो त्या संघामध्ये ज्ञानेश्वर गायकरला आपण पाहिलं करदर अक्षयला पाहिलं बरेचसे गुणवान खेळाडू ऋषिकेश बाळू त्याला आपण खेळताना पाहिलं उमेश असतील दिनेश हे सर्व खेळाडू. परंतु आज तुरमाळ्यातील नवोदित खेळाडू या तुम्ही संघामध्ये खेळताना पाहता त्यांच्यावरती मोठी जबाबदारी. समोर पेन विभागातील सध्याच्या घडीचा फॉर्ममध्ये असणारा संघ जय गुरुबादेव जोहे या टीमला आपण पाहताय. त्यावेळेला पहिला बॉल लाफ करताना मात्र फॉलो तुम्हाला चेर होईल का पोहोचले होते सार्थक. जजमेंट चांगलं होतं पण लास्ट मोमेंटला बॉल स्कीड झाला आणि त्यानंतर 2 धावा आल्या. थोडासा रॉकेट थ्रो पलाशच्या हातामध्ये बॉल त्या ठिकाणी नक्कीच घासून गेला. रन काढले नाहीये एकही रन नाहीये बघा कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. अतुल असं वाटलं रन घेतील खेळाडू आणि ते 0 धाव. त्यामुळे आता समीकरण म्हणलं 12-40 रन घ्यायला हवे होते. 2 धावा झाल्या असं आय थिंक पोते ते रन घेतलेले नाहीये. कालच्या रात्रीमध्ये अटल करंडक मध्ये 11 स्टार तारा टीम जो तिसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाला स्वस्तिकने ज्या धावा घेतल्या नव्हत्या त्याच महत्त्वाच्या राहिल्या त्या सामन्यामध्ये आणि मोठ्या मार्जिनने 6 रनने मात्र तिसऱ्या फेरीमध्ये संघ पराभूत झाला आणि सुपर 7 मध्ये क्वालिफाय झाला होता त्या ठिकाणी. कालच्या रात्रीमध्ये ओमकार पाटीलचा संघ रावे आणि या मॅच मध्ये 12-40चं समीकरण. ड्रिंक्स ब्रेक झालाय पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आमचे आयोजक पोहोचलेले आहेत. थोडा उशीर झाला आजच्या करदर सामन्यांना. पलाश मोकल नवीन गोलंदाज 3ऱ्या ओव्हरमध्ये आलेत. पलाश मोकल प्रचंड तापमान वाढत चाललंय. मालिकावीर या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॅटर आपण पाहताय का जागृती स्पोर्ट्स ची प्लेअर एडिशन बॅट बेस्ट फिल्डरसाठी जागृती स्पोर्ट्स यांच्या वतीने कॅप बेस्ट बॉलर ब्रँडेड शूज किंवा तर खेळाडूंना दिले जातील. दमदार आयोजन नियोजन आपण या स्पर्धेचं पाहताय. जागृती स्पोर्ट्स आमचे स्पॉन्सर आहे स्पर्धेचे. शूज देखील त्यांच्या वतीने आहेत आणि सायकल स्पॉन्सर आमचे जावई सदस्य निशाकर घरत यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचं देखील आपण नक्की आभार व्यक्त करूया. तर जाऊया मॅच कडे. पलाश मोकलचं षटक 12 बॉल 40 मॅच ऑन आहे. समोर फलंदाज ज्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. कल्पेश स्ट्रायकिंग एंडला आलेत.
यावेळेला हेलिकॉप्टर लुक दिलाय, बॉलने उंची घेतली, अंतर कापेल का, कापलं अंतर, क्या बात आहे. बॉटम हँडचा वापर केला आणि याचसाठी स्ट्राईक कदाचित घेतली असा विकल्पच नाही, कारण त्याला माहिती आहे हा सामना जिंकायचा असेल तर मला जास्तीत जास्त बॉल फेस करावे लागतील. आणि हा कॉन्फिडन्स त्याच्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. यॉर्कर लेनचा बॉल पायात टाकला होता, त्याच्यामध्ये हेलिकॉप्टर लुक आपण पाहिला, ज्या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. 6 धाबा आल्या. हे क्रीडांगण जर तुम्ही पाहिलं दुपारनंतर इथे धाबा अतिशय वेगाने येतात, कारण जेव्हा हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते तेव्हा मात्र इथे धाबांचा पाऊस असतो संध्याकाळी, तो एक कालावधी असतो आणि त्यानंतर 5 नंतर धाबा कमी. त्यावेळेला शॉर्ट पूलचा प्रयत्न, फटका फसला, जेल सुटलेली आहे, जेलचा प्रयत्न झालेला नाहीये. कॅच इट कॉल होता, विकेट किपर पोहोचायला हवा होता पण तो सिंगल रन या बॉलवरती मिळाली. 10 चेंडूमध्ये 33चं समीकरण, 10 बॉल 33 हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. पल्लासचं षटक ठरवेल शेवटच्या ओव्हरमध्ये कोणत्या संघाचं पारडं जर राहील. जो हे की तुरमाले पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण, लॉंग अँड स्ट्रॉंग गगनचुंबी षटकार आला. फलंदाज त्या ठिकाणी अथर्व यांच्या बॅटमधून 6 धाबा. मॅच ऑन झाली. आता पहिल्या 3 बॉल मध्ये 13 आल्या, 40 धाबा बनवायच्या 12 मध्ये. त्यामुळे आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 9 विजयासाठी 27 धाबांचं समीकरण. 9 चेंडू 27. पलाशला कमबॅक करावं लागेल. जे 2 ओव्हर पिच बॉल मिळाले त्याच्यावरती आक्रमण झालं. शॉर्ट ऑफ लेन बॉल वरती पूल करताना प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि यावेळेला पुन्हा एकदा अथर्व बॅकफुटला आले, पॉइंटला क्लिअर करता, फटका फसला, सॉफ्ट डिसमिसल. ही लाईन चांगली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल त्या ठिकाणी टाकला, थोडासा राईज होणारा बॉल त्याच्यावरती आपण पहिला लिफ्ट अप करण्याचा प्रयत्न केला. अगदी लास्ट मुवमेंटला बॉलला इनफिल्डला क्लिअर करायचं होतं परंतु त्या ठिकाणी एलिव्हेशन कमी मिळालं आणि सॉफ्ट डिसमिसल झाले खेळाडू. आणि त्यानंतर राकेश गायकर मैदानाकडे दाखल होताना मॅगी गायकर यांचे बंधुराज राकेश गायकर मैदानामध्ये आपण जाताना पाहत आहे. कारण मागील काही वर्षांपूर्वी आपण जर पाहिलं तुरमाळ नगरीमध्ये भरपूर मोठ्या स्पर्धा आम्ही पाहिल्या सातत्याने. तुरमाले प्रीमियर लीगचं आयोजन देखील दरवर्षी पाहायला मिळालं आणि आज तुरमाळे गावचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. आता 8 बॉल 27चं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलं. हे 2 बॉल फार निर्णायक आहेत. या 2 बॉल मध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना राहील, अन्यथा जोहे संघाचं पारडं तुम्हाला जडवताना पाहायला मिळेल. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, बॉल लॉंग ऑफ मध्ये फक्त सिंगल घेतली. आता 7 बॉल आणि 26 धाबा. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पर ओव्हर 20चा रिक्वायर्ड रन रेट होता आणि पहिल्या 5 मध्ये धाबा आल्या 14. अंतिम बॉल बाकी आहे आणि येणारे 7 बॉल 26 असं समीकरण या मॅच मध्ये आपण पाहता. तुरमाळे संघासमोर ब्लाइंड स्ट्रोक, गती काढली, बॉलची गती कमी केली आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. 6 बॉल मध्ये 26, या ओव्हर मध्ये फक्त 14 धाबा आल्या. आता अंतिम 6 चेंडू मध्ये 26, एक विकेट देखील मिळाला पलाशला. चला थोडं स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच राबे टीम. जसा सामना संपेल आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आणि त्याच वेळेला कलवे टीमला देखील विनंती राहील आपण देखील पहिली जोडी तयार ठेवा आपली पुढच्या मॅच साठी. 6 बॉल आणि 26 धाबा. ताऱ्याचं हे मैदान आमचं होम ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती जयनमन क्रिकेट संघ खारपाडा यांच्या वतीने डे क्रिकेटचं दमदार आयोजन. तर येणारे 6 बॉल आणि 26 धाबा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आहेत या षटकामध्ये अनिकेत आणि समोर राकेश. 6-26 बॅकफुटला गेले, बॉल एक्सा कव्हरला फटका मारा. सिद्धू आहे त्या ठिकाणी, सेफ हँड मध्ये मात्र बॉल विसावला. सिद्धू
त्याच्याकडे हा फटका आणि इथे मात्र झेलबाद. पहिल्या बॉलवरती रन यायला हवी होती, मोठा फटका यायला होता, परंतु इथे रन नाहीये, त्यामुळे दबाव पूर्णपणे तुरमाळे संघावरती येईल. शेवटचे 5 बॉल. साहिल चौधरी हा खेळाडू. 5 बॉल 26. सामना संपलेला नाहीये जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कल्पेश उभा आहे. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, तो मोठे फटके घेऊ शकतो, पण तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे, त्यामुळे मागचा जो शेवटचा बॉल होता तो फार इम्पॉर्टंट होता. 5-26 चं समीकरण. 4 षटकार मारावेच लागतील. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, पंचांचा बोट अवकाशाकडे, फिंगर गोज अप, लेग बिफोर द विकेट, LBW च्या स्वरूपात खेळाडू बाद. अविनाश म्हात्रे मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये बेलवलीचे, त्याच वेळेला स्क्वेअर लेग पंच आमचे संगम मोहीर, वजनदार पंच पाली. 4 चेंडूमध्ये 26 धावा. हा सामना आता भरपूर दूर चाललाय तुरमाळे संघाकडून. नवीन बॅटर आयुष चाललेत मैदानाच्या आतमध्ये. 4-26 चं कॅल्क्युलेशन. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या आणि पहिल्या 2 ओव्हरमध्येच तुरमाळे संघ बॅकफुटला गेला आणि आता 4-26. अशक्य असं आव्हान. आणखीन एक निर्धाव चेंडू गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता, पण तिथे निर्धाव बॉल अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट चेंडू. 3 चेंडू आणि 26 धावा. सामना एकतर्फा झालाय. चला, कळवे आणि रावे दोन्ही संघ रेडीला पुढच्या लढतीसाठी, पुढच्या मॅचसाठी. 3 बॉल 26. वन्स अगेन डॉट बॉल. फुटवर्कच नाहीये आणि त्याचा फायदा गोलंदाजाला झालाय. जर तुम्ही बॉलच्या लाईन मध्ये आलात नाही तर तुम्हाला मोठा फटका त्या ठिकाणी कन्वर्ट करता येणार नाहीये. आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक चौथा डॉट बॉल. मिडन ओव्हर पाहायला मिळेल का अनिकेत कडून हे पाहावं लागेल. आता ऑन साइडला हलक्यात ड्राईव्ह केला बॉलला, 1 रन घेतली फक्त आणि फक्त. आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे, पराभवाचं मार्जिन कमी करणाऱ्या या धाबा. चला, रावे आणि कळवे दोन्ही संघ रेडीला. समाधान आपली सेना घेऊन उभे राहा. लगेच मैदानात आबा घ्या. हा सामना संपला की शेवटचा बॉल बाकी आहे. अंतिम चेंडू या इनिंग मधला. क्रॉस बॅटेड, शॉर्ट आर्म पुल केलाय, फटका चांगला होता, परंतु दुर्दैव या संघाच्या तुरमाळे या टीमला पराभूत व्हावं लागलं पहिल्या लढतीमध्ये. अभिनंदन टीम. जय गिरोबा देव जोहे. तुम्ही पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. तुम्हाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. तर या